हॅलो पब्लिक, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. आज आपण सगळ्यात निघालो होतो आपल्या घराकडे. संभाजीनगरहून जायचं होतं आपल्याला नेवाशाला. घरी जायचं कारण तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी नक्कीच कळन. सगळ्यात पहिलं आपण आलो रिक्षामध्ये. इथून जायचं होतं आपल्याला आपल्या कामावर. इथं येण्याचं कारण असं होतं, आपल्याला घ्यायचे होते इथून घरी जायला पैसे. पण आता तिथं काका नसल्यामुळे आपण काय घेतली इथून आपल्या लोनाची चावी. मला आता बँकेतूनच आपले पैसे काढून आणा. मग लोना घेऊन आपण निघालो होतो बँकेकडं. आता बँक लांब असल्यामुळे आपल्याला गाडी घेऊन जावं लागणार आहे. तसं तर बँक जास्त लांब नव्हती, 5-10 मिनिटाचा रस्ता होता. आपण लवकर बँकेमध्ये आलो. आता बँकमध्ये आल्यावर आपण सगळ्यात पहिले आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावर आपण त्या मॅडमकडून घेतली आपल्याला विड्रॉलची स्लिप. आता आपण तर आज पहिल्यांदा बँकेत आलो होतो म्हणून काही एवढं माहीत नव्हतं. म्हणून जेवढी जमली तेवढी मॅडमने सांगितल्याप्रमाणे स्लिप भरून टाकली. आता इथं भरपूर लाईन लागलेली होती, गर्दी होती जराशी. मग आपण काय म्हणलं, कोपऱ्यात बसून घ्या, थोड्या वेळ थांबा. इतक्या वेळ थांबून सुद्धा आता काय त्यांनी आपल्याला पैसे दिले नाही. ते म्हणले तुम्ही मिनी शाखेत जाईल, आपले एवढे विड्रॉल होत नाही. 25,000च्या वर कॅश पाहिजे विड्रॉ व्हायला. मग इथून आपण परत मिनी शाखेत आलो. मिनी शाखेत आल्यावर आपण इथं पाहिले, इथं आपल्या आधी 2-3 नंबर बसलेले होते. ते पण म्हणले आता 1 तासभर थांबावं लागेल. एवढं वेळ थांबायचं म्हणल्यावर आपण बोर होणार होतो. तेवढ्यात आपल्याला इथे एक आरसा दिसला. मग आरशामध्ये आपण मस्तपैकी आपली थोडी केस सेट केली. थोडं आरशापाशी टाइमपास केला. 1 तासभर थांबून सुद्धा आपलं काय काम झालं नाही. साईटला एरर आलेलं होतं. मग इथून पटकन आपण आपल्या दुकानावर परत चाललेलो होतो. त्यावर आपल्याला भूक लागली म्हणून म्हणलं एक कुरकुरा खावा. तेवढ्यात काका आले. काका म्हणले आपल्या गाडीत पेट्रोल टाकून आण. मग आपण गेलो पंपावर. पेट्रोल टाकून वापस गेल्यावर आपण पैसे घेऊन डायरेक्ट निघालो आपल्या घराकडं. आता बस स्टँड बरंच लांब होतं म्हणून आपल्याला 15-20 मिनिटं रिक्षामध्ये बसावं लागलं. थोड्या वेळानंतर आपण आपल्या बस स्टँडवर गेलो. इथं आल्यावर आपण सगळ्यात पहिला आपली बस पाहत होतो, आपल्याला घरी जायला बस आहे का नाही. आपल्याला नेवाशाची बस तर नाही भेटली. मग आपण लवकर पुण्याच्या बसमध्ये बसलो. बसमध्ये मागच्या सगळे सीट तर मोकळेच होते म्हणून आपण मागच्या सीटला जाऊन बसलो. थोड्याच वेळाने कंडक्टर येऊन आपल्याला तिकीट देऊन गेले. आता घरी जायचं म्हणल्यावर मला त्याला आनंद असतो. काही कार्यक्रम आहे, चला घरी. 2-3 दिवस सुट्टे आहे, चला घरी. आपण सुट्टे घेऊन परत घरी निघालेलो होतो. तेवढ्यात आपली खाली नजर गेली. आपल्या बसमध्ये चार्जिंग लावासाठी पोर्ट होतं. आता याच्या आधी आपण बसमध्ये आपला मोबाईल चार्ज केला नव्हता म्हणून आपण आपली कॉर्डपिन घेतली. लगेच लावून पाहिलं. कॉर्डपिन लावल्यानंतर कळलं हे तर बंद होतं. आपला फोन काय चार्ज झाला. आता बसमध्ये 1 तासाचा प्रवास झाल्यानंतर आपण पोहोचलो शेवटी आपल्या नेवाशा फाट्यावर. मग लगेच इथून रिक्षा गेली. नेवाशात आलो. इकडे तिकडे न आता आपण सगळ्यात पहिलं आपण चाललो होतो आपल्या मिनी शाखेत, SBIच्या बँकेत. SBIच्या मिनी शाखेत आल्यावर आपल्याला इथून पैसे काढायचे होते, जे का तिकडच्या बँकेत निघले नाही. पण इथं आल्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं का तुमचा आधार अपडेट नसल्यामुळे पैसे काही निघणार नाहीत. मग काय आपण निघालो परत आपल्या घराकडं. पैशाचं पाहू म्हणलं नंतर. मग आपल्या मित्रासोबत मी चाललो घरी. आणि घरी जायचं कारण असं होतं, आपल्याला जायचं आहे मुंबईला. चला तर मग भेटू आपण परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.